गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 प्रिटी वुमन नावाचा सिनेमा बघितला. पूर्ण वेळ रोमॅन्सच आहे, दुसरं काही नाही, पण छान आहे सिनेमा, मला आवडला. त्याच्यातले काही काही सीन्स आपल्या हिंदी सिनेमांमध्ये पण घेतले गेलेत. मला एक्झॅक्टली सगळे सिनेमे आठवत नाही आहेत नावं. प्रीती झिंटाचा अजून एखादा दुसरा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये त्याच्यातले सीन कॉपी केलेले आहेत. मला एकदम म्हणजे खूप जास्ती स्ट्राईक झालं ते. इथे पण एक मोठा बिझनेसमॅन असतो, मिलेनियर, की जो जुन्या डबघाईला आलेल्या कंपनींना विकत घेऊन मग त्यांचे असे पार्ट्स करून विकत असतो. तर तो असाच, आणि त्याचा एक लॉयर असतो की जो त्याला म्हणजे मदत करतो लॉयरच्या. तर तो असाच एकदा आपल्या बिझनेसच्या कामासंबंधी आलेला असतो आणि रस्ता एका ठिकाणी विचारतो. तर नेमकं तिथे त्या प्रॉस्टिट्यूट्स सगळ्या उभ्या असतात. त्याच्यातली एक जण म्हणते, मी रस्ता दाखवायचा $1 घेईन. मग तो म्हणतो की जर माझ्यावर तू गाडीत बसून आली तर? ती म्हणे, मग मी $2 घेईन. असं करत ते पडत जातं आणि ती येते. आणि म्हणजे बोलतानाच त्याला ते जाणवतं की ही तशी खूप स्मार्ट आहे आणि इंटेलिजंट पण दिसते. मग ती बोलता बोलता म्हणते की मला गाड्यांची खूप आवड आहे, समज आहे, आणि तुम्ही एकदमच अनाडी दिसता वगैरे वगैरे. आणि मग ती ड्राईव्ह करून छान नेते. मग तो म्हणतो की वाटत नाही तू प्रॉस्टिट्यूट आहे, आणि किती घेते तू एका रात्रीचं? तो म्हणतो 100. ती सांगते 100. तर तो म्हणतो ठीक आहे, आजची रात्र तू माझ्यावर राहशील का? ठीक आहे. आणि मग ती त्याच्यावर त्या दिवशी रात्री राहते. पण तो काहीच नाही, तो आपलं काम करत असतो, ती आपलं मूवी, ती आपली सारखं त्याला विचारते केव्हा केव्हा केव्हा, पण तो काही फारसा इंटरेस्ट दाखवत नाही. पण अल्टिमेटली तीच म्हणजे त्याला उद्युक्त करते आणि दोघांमध्ये जस्ट होते रिलेशन, म्हणजे सेक्स होतं. त्याला मग अजून तिच्यामधले काही काही असे गुण जाणवायला लागतात. मग तो म्हणतो की मी एक आठवडाभर इथे आहे या हॉटेलमध्ये, तर तू माझ्याबरोबर राहशील का? तर ती म्हणे, आठवड्याची मी चार्ज करीन, कारण दिवस रात्र राहावं लागेल. तर मग मला मी $4,000 घेईन. तर तो लगेच बार्गेन करतो, नाही नाही मी 1,000 देईन, 2,000 देईन. मग शेवटी ते 3,000 वर तयार होतं. मग ती म्हणते की तू जर मला म्हटलं नसतं तर मी 2,000 वर तयार झाले असते. म्हणजे तू जर नसतं ऐकलं तर मी पण 4,000 दिले असते. असं करून त्यांचे फ्रेंडली हे होऊन जातं. आणि मग तो तिला अजून पैसे देतो आणि म्हणतो तू स्वतःकरता शॉपिंग कर आणि चांगले कपडे घे, आपल्याला संध्याकाळी म्हणजे लोक येणार आहेत त्यांना भेटायचे. मग तिला आधी वाईट अनुभव येतो, कोणीच तिला एंटरटेन करत नाही वगैरे. मग ती येऊन मॅनेजरला सांगते. मग मॅनेजर तिला मदत करतो, तिच्याकरता कपडे वगैरेची व्यवस्था करतो. तर ती सुंदर दिसत असते. मग हा प्रत्येक ठिकाणी तिला आपल्याबरोबर म्हणजे गोल्फ खेळायला, रेसिंगच्या इथे, म्हणजे जिथे कुठे तो बिझनेस मीटिंग्सला जायचा तर तो तिला घेऊन जायचा. सगळ्यांनाच कळतं म्हणजे ते. मग त्या गोल्फच्या तिथे त्याचा मित्र विचारतो, तो वकील मित्र, की कोण येतं? तो म्हणतो की तो आपला जस्ट कॅज्युअल सांगतो की नाही, अरे वाटत नाही ना ती, पण ती प्रॉस्टिट्यूट आहे. तर झालं. हा लगेच तिला म्हणतो की तू म्हणे माझ्या मित्रावर राहते तर तू माझ्याबरोबर एक रात्र घालव वगैरे. तर ते तिला आवडत नाही, कारण आता ती इमोशनली त्याच्याबरोबर अटॅच व्हायला लागते. आणि हाही हळूहळू झालेला असतो. दोघं खूप पर्सनल आपल्या गोष्टी पण एकमेकांना सांगत असतात. तर ती येऊन तो आपला राग दर्शवते. मग त्याला ते लक्षात येतं आणि मग तो फटकारतो आपल्या मित्राला. नंतर झालं. मग हळूहळू अजून तिला म्हणजे पैसे देणं, वेगवेगळ्या गोष्टी विकत घेऊन देणं वगैरे सगळं तो करतो. मग एक दिवस असंच, आता जायचा दिवस असतो शेवटचा, तर एक डील जे त्यांचं चाललं असतं घ्यायची कंपनी विकत. तर म्हणजे ती अशी बोलते की काय इतकं तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही कशाला, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना कशाला हे करता? तर ते मनावर तो घेतो आणि ती कंपनी विकत न घेता तो म्हणतो आपण दोघेही ती कंपनी नेव्हीला विकू, म्हणजे आपण दोघे मिळून नेव्ही करता शिप्स बनवू, असं मग तो ते डील घेतो. तर ह्या याच्यामध्ये त्या वकिलाचं तसं नुकसान होतं, तर तो येऊन इथे तिच्यावर जबरदस्ती करतो. तर तेवढ्यात मग हा हिरो येऊन त्याला चांगला दणकावतो आणि तो म्हणतो तू जा निघून इथून. झालं. मग हिचे जायचं होतंय, ही म्हणते ठीक आहे, ओके, बाय बाय वगैरे करते, जाते निघून.
मग हा पण जाणार असतो, पण ह्याला काही ते चैन पडत नाही. पण शेवटी मग हा ती जिथे राहत असते तिथे पोचतो आणि म्हणजे दोघेही एकत्र. तो म्हणजे तिला म्हणतो की मग शक्य, ती म्हणते मला एक आता आता इतकी मला तू सवय लावली आहे चांगल्या लाईफची आणि ह्याची, तर आता मी परत तिकडे तर ती लाईफ तर सुरूच नाही करणार, मी दुसरीकडे जाईन. तर तूच, कारण तो त्याला चांगलं घर देऊन देतो, चांगल्या शॉप्सचे सगळे हे देतो, कॉन्टॅक्ट, त्याला आपलं कार्ड देतो, म्हणजे तू राहा ना, तुला अजून काय हवं. तर तिथेच म्हणजे तिचं म्हणणं हे असतं की आपण एकत्र राहू. तर तो म्हणतो नाही, ते शक्य नाही. पण मग त्यालाच ते जाणवतं की आपणच तिच्या शिवाय राहू शकत नाही, म्हणून मग परत तो तिच्या घरी येतो आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जातो. अशी दोघांची ती लव्ह स्टोरी आहे, प्रिटी वुमन म्हणून. सुंदर आहे, छान आहे.